नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुट्ट्यामधील उपक्रम या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीचे जे सुविचार घेत आहोत त्यापैकीच एक सुविचार म्हणजे आपलं ज्ञान। त्या ज्ञानाबद्दल आपल्याला किती माहिती आहे, आपण कोणत्या स्टेजवर आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे। आपण असं पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन आपण करतो, त्या माध्यमातून वेगवेगळे ज्ञान ग्रहण करत असतो, परंतु त्याबाबतचा जो काही विचार वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या अभ्यासकांनी कशा पद्धतीचं त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। अशा सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत। आपण प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, त्या शिकत असताना त्यामध्ये ग्रहण केलेलं ज्ञान आपण कशा पद्धतीने वापरात आणतो याबाबतचा आजचा जो काही आपला आढावा आहे तो पुढील पद्धतीचा आहे, हे लक्षात घ्या। आपण ज्ञानी असणे पुरेसे नाही, म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याला भरपूर मार्क आहे, त्या मार्काच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी यशस्वी होतो, परंतु ज्या वेळेस आपण ही मार्क घेत असतो त्यावेळेला त्या मार्कच्या संदर्भात म्हणजेच आपल्याकडे जे काही मिळालेलं ज्ञान आहे ते ज्ञान पुरेसं नाही, तर ते व्यक्त होणे आणि आपण करत असलेल्या कार्यात परिवर्तित करणे आवश्यक आहे। त्या ज्ञानाला आपल्याला व्यक्त होण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेता आलं पाहिजे। आणि आपण जे काही काम करत असतो ते काम करत असताना त्या कार्यामध्ये सुद्धा त्या ज्ञानाचा वाटा कशा पद्धतीने उचलता येईल हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावे लागते किंवा तशा पद्धतीची कृती करावी लागते, म्हणजेच आपल्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण समाजाला होतो। अशा पद्धतीच्या जे काही गोष्टी असतात, असं जे काही आपण माहिती गोळा करतो, अशा पद्धतीनं आपण जे काही शिकत असतो त्याला कुठेतरी प्रत्यक्षामध्ये उतरवता आलं पाहिजे। हा जो काही भाग आहे तो आपल्या शिक्षणामध्ये आपल्याला घेता येतो। प्रत्येक वर्गामध्ये ज्यावेळेस आपण वरच्या वर्गात प्रवेश करत असतो त्यावेळेला त्या वर्गामध्ये काही ना काहीतरी शिकणं आपल्याला गरजेचं असतं। ते शिकत असताना त्याचा उपयोग आपल्याबरोबर समाजाला सुद्धा कशा पद्धतीचा होईल हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला पाहिजे। आणि मग आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मुलाखतीसाठी जातो किंवा कुठेही आपलं प्रेझेंटेशन करण्यासाठी जात असतो त्यावेळेला त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग होतो। म्हणजेच आपण सामान्यपणे ज्याला जनरल नॉलेज किंवा नॉलेज असं जे काही म्हणत असतो त्या सर्व गोष्टींच्या बाबतचा विचार आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा विद्यार्थी दशेमध्येच करायला पाहिजे। हाही भाग आपल्याला सुट्ट्यामध्ये शिकता येतो, तोही वेगवेगळ्या वाचनाच्या माध्यमातून। आणि म्हणूनच अशा सर्व गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येणे गरजेचे असते। आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे। धन्यवाद।